आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, बहुजन समाज पार्टीचा अटक झालीच पाहिजे, समाजकंटकांना अटक झालीच पाहिजे, या संविधानाचा अपमान करणाऱ्या समाजकंटकाचा अपमान करणाऱ्या समाजकंटकाचा संविधान के सम्मान में बीएसपी मैदान में, संविधान के सम्मान में बीएसपी मैदान में बहुजन समाज पार्टी का बहन कुमारी मायावती जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बहन कुमारी मायावती जी आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। मान्यवर कांशीराम साहब अमर रहे, अमर रहे। मान्यवर कांशीराम साहब अमर रहे, अमर रहे। बहुजन समाज पार्टी का काय जाणार कशाची निदर्शन होती? आज 10 तारखेला परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा जातीयवादी समाजकंटकाच्या माध्यमातून त्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली आणि त्या तोडफोडीचा पडसाद हा संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आज या ठिकाणी आपण पाहतो आहे। तर या संदर्भामध्ये आम्ही बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्ह्याच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत माननीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे की ही जे केलेली तोडफोड आहे तर ही एक केलेली तोडफोड नसून ही संविधानाची एक निर्गुण हत्या आहे आणि ही केलेल्या हत्येच्या संदर्भात या समाजकंटकाला या फाशीची शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे, कठोर कारवाई त्याच्यावर ही झाली पाहिजे, देशद्रोहाचा गुन्हासुद्धा त्यावर दाखल झाला पाहिजे। आजपर्यंत जे काही महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना झालेली आहे, जर का याच्या आधी जर सरकारने ठोस पाऊल उचललं असतं, असा या समाजकंटकाला फासावर चढवलं असतं तर किमान आज ही संविधानाची तोडफोड करण्याची ही कुणाची हिंमत झाली नसती। आणि म्हणून आमची बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्ह्याच्या वतीनं आमची या मुख्यमंत्र्याकडे मागणी आहे की हा जो जातीयवादी समाजकंटक जो आहे की ज्याने परभणीमधील त्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केलेली आहे तर त्याला तात्काळ फासावर आपण लटकावावं, अन्यथा आम्ही बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी नक्की छेडू, एवढं आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आमची माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे आमची मागणी आहे।